नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भंडारदरा परिसरात मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून रविवारपासून पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले आहे। या मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। विशेषतः चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील भात पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसामुळे धरणातून 8,740 क्युसेस पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला। त्यामुळे रंधा धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे। रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। याच गर्दीत एका तरुणाने स्टंटबाजी करत धबधब्यावरून उडी घेतल्याने खळबळ उडाली। सुदैवाने त्याचा जीव वाचला, मात्र या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाले। या पार्श्वभूमीवर संगमनेर विभागीय पोलीस अधिकारी माननीय कुणाल सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांच्यासोबत राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे हे देखील उपस्थित होते। आज आपण रंधा धबधबा या ठिकाणी आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण पाहणी केली। राजूर पोलीस स्टेशनचे इंचार्ज सरोदे साहेब सुद्धा हजर आहेत। आणि काल एक व्हिडिओ प्रसारित झाला होता, एका तरुणाने रंधा फॉलच्या इथे उडी मारून पोहत जाऊन तो धबधबा क्रॉस केला असं धाडस केलं होतं। तो थोडीशी चूक झाली असते तर तो पुढच्या धबधब्यामध्ये वाहून जायची शक्यता होती। या दृष्टीने तिथे बॅरिकेडिंग उभारणं त्याचं नियोजन केलेलं आहे। तसेच सर्व पर्यटक यांना सुद्धा आवाहन आहे की पावसाचा जोर जोरात आहे आणि पाण्याचा प्रवाह सुद्धा जास्त आहे। त्यामुळे एखादी आपला पाय जरी घालून एखादी चूक झाली तर आपला जीव जाऊ शकतो। त्यामुळे सर्व पर्यटकांनी त्या दृष्टीने काळजी दक्षता घ्यायची आहे। तिथे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे आणि पोलीस सुद्धा त्या दृष्टीने सतर्क आहेत आणि सर्व सूचना येणाऱ्या पर्यटकांना देत आहेत। त्यांनी पर्यटकांना सुरक्षिततेसाठी सूचना केल्या। भंडारदरा धरणातून विसर्ग वाढवण्यात येत असल्याने निळवंडे धरणात सध्या पाणीसाठा 80% अधिक भरला आहे। सकाळी 9 वाजता निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले। यामुळे प्रवरा नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने अकोले, संगमनेर, ओझर, राहता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जर पावसाची तीव्रता अशीच कायम राहिली तर विसर्ग आणखी वाढवावा लागेल। नदीकाठच्या गावातील नागरिकांनी जनावरं व महत्त्वाचे साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, नदीपात्रात उतरणे अथवा उशिरा हालचाल टाळावी असे आवाहन कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी केले आहे। आज भंडारदरा परिसरात पावसाने शतकी मजल मारली असून येत्या काही दिवसात आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सुराज्य मराठी नेटवर्ककरिता प्रतिनिधी विलास तुपे, भंडारदरा, अहिल्यानगर।